not made up of this murin. It is a pseudo. Pseudo is a false murin. So that cell wall composition is different आणि म्हणून it is able to sustain. पण तुम्हाला हा डाऊट आला पाहिजे का हा सस्टेन करतो, हा पण तर बॅक्टेरियाच आहे ना, मग असं ह्याच्यात काय विशेष आहे, त्याच्यात काय विशेष आहे, तर that cell wall is not having the murin there. Cell wall is having a pseudomurin. Okay, and hence archibacteria. Okay, so this is the structure of archibacteria. So it contains a different kinds of lipid, and this feature is making him to survive in the extreme environmental condition. That is how is a archibacteria. मॅम आणि जो पहिला बॅक्टेरिया होता ज्याने ऑक्सिजन CO2 पासून युटिलाइज का कोणत्या तरी वेगळ्या त्यावेळेसच्या मटेरियलहून सिंथेसाइज केलं, तो सायनोबॅक्टेरिया होता ना? So cyanobacteria, it was the first photosynthetic bacteria. पण सायनो तुम्हाला जर क्वेश्चन आला which is the first photosynthetic bacteria, so it is a cyanobacteria, and which is the first bacteria arrived, so it was a archibacteria. Okay, Yes, ma'am. या सो इव्होल्युशन मध्ये पहिला आलेला बॅक्टेरिया इज अ आर्कीबॅक्टेरिया आणि मग आलेला बॅक्टेरिया इज अ सायनोबॅक्टेरिया. ओके, सो eubacteria, the most abundant, they also live in the extreme environmental condition, but they are not archibacteria. Archibacteria is a ancient bacteria. They live in the environmental condition because I yesterday told you, because they have this what? Endospore. Endo is inside, spore is आतमध्ये. So they have this endospore. आणि आपण म्हटलं होतं की मी तुम्हाला ओसामा बिन लादेनची स्टोरी सांगितली. So what Osama did, त्याचं नाव आपण म्हटलं होतं, he used Bacillus anthracis. He used to grow them and then he used to spread it on the mail sheet and send it to various people so that they will get infected by the bacteria. Osama bin Laden, right? येस, तर काय करायचं, हा बॅक्टेरिया आहे, हा आतला त्याचा एंडोस्पोर आहे, तर हा बॅक्टेरिया समजा मरून गेला आणि एंडोस्पोर मग तसाच्या तसा राहतो. सो एंडोस्पोर रिमेन अलाइव्ह, ओके, इन ऑल एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटल कंडिशन. म्हणजे त्याला उकळत्या पाण्यात जरी टाकलं तरी तो राहील, त्याला ऍसिड मध्ये टाकलं तरी तो एंडोस्पोर राहील. इट इज दॅट रेझिस्टंट. ओके, आणि म्हणून आपण दोन जनरा मी सांगितले होते, 2 जनरा, बॅसिलस जनरा अँड क्लॉस्ट्रेडियम जनरा. यूबॅक्टेरिया मध्ये हे 2 जनरा विच आर प्रोड्युसिंग दिस एंडोस्पोर. ओके, मग तो काय करायचा, एंडोस्पोरचा पावडर तो पोस्टाने कोणाला पत्राच्या स्वरूपात तो पाठवायचा आणि आपल्याला कोणाचा एन्व्हलप आला पोस्टाने की आपण ते ओपन करतो. ते ओपन केलं की हे सगळी पावडरी मटेरियल विच इज कंटेनिंग एंडोस्पोर पीपल यूज टू इनहेल. आणि हा बेसिकली अँथ्रॅसिस इज कॉजिंग द अँथ्रॅक्स डिसीज. आणि हा अँथ्रॅक्स डिसीज इज बेसिकली फॉर कॅटलला होणारा हा डिसीज आहे. ओके, आणि त्याच्यामुळे रिस्पिरेटरी डिस्ट्रेस होऊन पीपल यूज टू डाय, अँड दॅट्स हाऊ ही हॅज created this bioterrorism, right? So that is the endospore. आणि म्हणून that time also I told you, when you go into the hospital you have the sterilizer. असा एक वेसिकल असतो वरती, इथे इंडिकेटर्स असतात त्याला, आणि that vesicle is called as a autoclave, ज्याच्यामध्ये आपण करतो स्टरिलायझेशन. कधी हॉस्पिटलमध्ये गेला तरी ह्या गोष्टी बघा किंवा विचारा, तुमच्याकडे स्टरिलायझेशन आहे का, आम्हाला दाखवता येईल का. So now in our house, our pressure cooker, okay, pressure cooker is working on this principle, autoclave cha principle. Here when you increase, you might have studied Boyle's law in your chemistry. When you increase the pressure, boiling point of water is increasing. So at 1 atmospheric pressure, what is the boiling point of water? 100 degrees Celsius. 100 degrees centigrade. But when you increase the pressure, to 15 atmospheric or so
1.5 SQI स्क्वेअर पर इंच असं काहीतरी त्याला म्हणतात. ओके, सो 15 atmospheric प्रेशरला जर तुम्ही गेले तर द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्क्रीजेस टू 121 डिग्री सेंटीग्रेड. ओके, इथे ते इंडिकेटर असतं. यू इन्क्रीज द प्रेशर, बॉइलिंग पॉइंट आतलं इन्क्रीज होईल. दॅट इज अ बॉइल्स लॉ आय गेस इन केमिस्ट्री. ओके, Excuse me, ma'am. so 121 डिग्री सेंटीग्रेडला देन दिस स्पोर इज नॉट रिमेन अलाइव्ह. हा मरून जातो इथे. दिस गेट किल्ड. पण ऍट 100 डिग्री सेंटीग्रेड हा एंडोस्पोर जगतो, राहतो. And hence these autoclaves are used or pressure cooker are used whenever you are eating any non-vegetarian food. Make sure that it is cooked in pressure cooker. Why pressure cooker? Because here the boiling point, atla boiling point is increasing because it's a pressure. Pressure increases, boiling point increases, आणि हे जर spore by mistake त्या flesh मध्ये असेल तर then it will get definitely killed here. Okay, आणि फूड लवकर कुक होतं बिकॉज ऑफ दिस रिझन. प्रेशर कुकर लावायची पण एक सिस्टीम असते, म्हणून म्हटलं किचन मध्ये काम केलं ना बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. कसं लावता तुम्ही? डायरेक्टली शिट्टी लावता. प्रेशर कुकर आहे हा, त्याला वरती व्हेसल आहे, ते डायरेक्टली लावून टाकतात ना अशी आणि गॅसवर ठेवून देतात. येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, ma'am. हा, पण मग ही रॉंग मेथड आहे प्रेशर कुकर लावायची. त्याच्यामध्ये मग हाफ टेम्परेचर कव्हर नाही होत. इथे जर काही एअर पॅकेट्स असेल तर सुरुवातीला जोपर्यंत ती वाफ सगळी बाहेर जात नाही तोपर्यंत शिट्टी नसते लावायची. शिट्टी म्हणते मी, रिंग नाही, शिट्टी. आणि सगळी वाफ एकदा 2 मिनिटांनी आपल्याला कळतं की वाफ बाहेर चालली म्हणजे हे सगळे एअर पॅकेट्स आतमधले निघून जातात आणि मग ती शिट्टी लावायची. म्हणजे मग तुमचं हे टेम्परेचर तिकडे अचीव होतं. अगेन दॅट इज अ सायंटिफिक टेक्निक टू कुक द फूड इन प्रेशर कुक. म्हणजे मग हे सगळं अचीव होईल. सो एनिवे, सो ऑटोक्लेव्ह इज अ स्टरिलाइज और इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ स्टरिलायझर. त्याच्यामध्ये स्टरिलायझेशन होतं. स्टरिलायझेशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये एंडोस्पोर हा शब्द आला पाहिजे. एंडोस्पोर जेव्हा किल होतं तेव्हा इट इज अ स्टरिलायझेशन. आपण डिसइन्फेक्टंट पण वापरतो. डिसइन्फेक्शन किंवा आजकाल तर आपण सॅनिटायझर, सगळीकडे पॉप्युलर झालंय सॅनिटायझर, राईट? सॅनिटायझर फक्त पॅथोजेनिक मटेरियल किल करतात. दे किल ओनली पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम. दे not necessarily kill this endospore, but all endospore containing bacteria are not harmful, as only Bacillus anthracis or Clostridium tetani, Clostridium botulinum. Clostridium botulinum चं मी तुम्हाला सांगितलं होतं. Clostridium botulinum, if you remember, I have told you about the Butox treatment. Butox treatment बद्दल मी तुम्हाला सांगितलं. दिस इज अ ब्युटी ट्रीटमेंट. एक इंजेक्शन ह्याचं 50,000 मिनिमम असं येतं आणि दॅट इज फ्रॉम क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनमच्या टॉक्झिन पासून हे तयार करतात. मग ह्याच्यामध्ये जेव्हा ते क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम इंजेक्ट करतात स्किनवर, जिथे समजा आता आय एम नाउ एजिंग, माय स्किन इज बिकमिंग लूज. ऍज यू गो एजिंग स्किन बिकम लूज. मग हे क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनमचं इंजेक्शन दिलं की ती सगळे फेशियल मसल ते पॅरालाइज होतात. ओके, आणि मग ते टाईट करतात सर्जरीने. सो यू नो ऑल दिस सेलिब्रिटीज, आपण म्हणतो ना अजून किती यंग दिसते. सो दे माइट बी डुईंग दिस ऑल ब्युटी ट्रीटमेंट. सो वन ऑफ द इज ब्युटॉक्स अँड दॅट इज फ्रॉम क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनम. ओके, असे हे बॅक्टेरियाचे वेगवेगळे फायदे पण. सो वेन एव्हर यू आर सेइंग स्टरिलायझेशन, नेसेसरीली त्याच्यामध्ये एंडोस्पोर हा किल झालाच पाहिजे. सो इट इज मस्ट दॅट एंडोस्पोर इज गेटिंग किल, नाहीतर मग आपण त्याला स्टरिलाइज झालं असं म्हणू शकत नाही. मग त्याचे टेस्ट पण घेतात, म्हणजे स्पोर कंटेनिंग स्ट्रीप ह्याच्यामध्ये ठेवतात. ओके, त्याच्यावर सगळे स्पोर्स आहेत, ते ड्राईड आणि तिथे इम्प्रिग्नेटेड असतात. मग ही स्टरिलायझेशनची सायकल झाली म्हणजे 121 डिग्री सेंटीग्रेडला त्याला 20 मिनिट्स ठेवायचं असतं आणि मग ते स्टरिलायझेशन कम्प्लीट होतं. समजा हा सगळा मी स्टरिलायझेशनचा सायकल वापरला, मग ही स्पोर स्ट्रीप बाहेर काढतात आणि त्याला मीडियमवर टाकतात, त्या न्यूट्रिटिव्ह मीडियमवर इथे टाकतात.
आणि मग ह्याच्यातनं जर बॅक्टेरिया ग्रो झाला तर मग तुमचं स्टरिलायझेशन फेल झालं. आणि जर बॅक्टेरिया ग्रो नाही झाला म्हणजे हे सगळे स्पोर्स त्याच्यामधले मारले गेले म्हणून तो ग्रो नाही झाला. अशा त्याच्या टेस्ट पण असतात की स्टरिलायझेशन मी प्रॉपर केलं की नाही. तर सर्जरी करताना हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा तुमचे सर्जिकल क्लोथ्स आहेत ते सगळे स्टरिलाइज करायला लागतात. नाहीतर जेव्हा पेशंटला तुम्ही एक्सपोज करतात म्हणजे सर्जरी करायची त्याला कुठे कट केला तर सगळं ब्लड बीड इज अ रिच न्यूट्रिएंट सोर्स आणि त्याच्यावर जर एंडोस्पोर पडला हा so one endospore can produce one bacteria आणि मग one bacteria can produce so many bacteria कारण आपली बॉडी इज अ रिच न्यूट्रिएंट सोर्स. त्याच्यामुळे हे स्टरिलायझेशन त्या पद्धतीने करणं इम्पॉर्टंट. सो दॅट इज हाऊ इज अ एंडोस्पोर. आय होप यू माइट बी रिमेंबरिंग ऑल दिस थिंग्स. सो दिस इज ऑल अबाउट द एंडोस्पोर की एंडोस्पोर काय आहे. अँड सो यू बॅक्टेरिया. So very few forms survive. Only few forms, the one which is having this endospore. Getting it? You might be remembering this diagram of bacteria which we have drawn in the cell topic. Is that clear? Yeah, is that Yes, clear? ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. मॅम जेव्हा अर्थ म्हणजे अर्थ एक हेलिश प्लॅनेट होता जेव्हा वॉटर बॉईल व्हायचं अर्थ वरती खूप आधीच्या याच्यात अर्ली एज मध्ये. सो तेव्हा हे एंडोस्पोरनीच बॅक्टेरियाला सर्व्हाइव्ह करायला हेल्प केलेली ना त्या Yes. कंडिशन. येस. आता तो टेम्परेचर किती होता म्हणजे 121 डिग्रीच्या पुढे तो मरतो. ओके म्हणजे ऍट 3000 किंवा तेव्हा टेम्परेचर 3000 डिग्री सेंटीग्रेड वगैरे होतं. याच्यात तो नाही राहू शकत म्हणजे हिअर इट गेट किल. आफ्टर 121 डिग्री सेंटीग्रेड इट गेट किल. मग आता दोन प्रकारचे स्टरलायझर असतात. एक मॉइस्ट हीटचं असतं पाणी आणि एक ड्राय हीटचं असतं ओव्हन मध्ये. मॉइस्ट हीट म्हणजे तुम्हाला कधी वाफेचा जर चटका बसला तर तो खूप जास्त बसतो. गरम भांड्याला हात लावणं आणि वाफ कारण मॉइस्ट सो स्टीम इज हॅव्हिंग अ हाय पेनिट्रेटिंग पॉवर आणि म्हणून तो स्टीमचा चटका जरा जास्त बसतो. अँड दॅट इज द प्रिन्सिपल बिहाइंड दिस. दॅट इज द प्रिन्सिपल बिहाइंड दिस sterilization. Okay, so certain bacteria they live in other organism as parasite. जेव्हा parasite म्हणून राहतात तेव्हा the other bacteria get killed, the host get killed or host is in trouble and the guest is benefited. Guest is a bacteria when it is into parasitic relationship. When it is into symbiotic relationship, both of them get benefited. And so these nitrogen fixers. ते नायट्रोजन फिक्स करतात. रूट नोड्यूल जर तुम्ही मेथीची भाजी परत मेथीची भाजी कधी निवडली असेल किंवा आईला मदत करताना कधी बघितलं असेल तर मेथीच्या भाजीच्या रूट्स मध्ये असे नोड्यूल्स असतात छोटे छोटे. नाही कधी तर आता कधी मेथीची भाजी घरात आली तर हो मॅम. असतात ना. येस. सो त्या रूट नोड्यूल मध्ये राहतात हे सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये असतात हे बॅक्टेरिया. ओके आणि ते बॅक्टेरिया काय करतात ह्यांना नायट्रोजन अवेलेबल करून देतात मेथीच्या भाजीला आणि मेथीची भाजी त्याला काय करते त्याला प्रोटेक्ट करते त्याला राहायला जागा देते त्या नोड्यूल मध्ये. अँड दॅट्स हाऊ दॅट इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. तू पण मला मदत कर मी पण तुला मदत करते. इज अ सिम्बायोटिक रिलेशनशिप. पॅरासायटिक रिलेशनशिप म्हणजे टेररिझम. तू कसा जगतो मी बघते असं. पण सिम्बायोटिक इज येस आपण दोघं हॅपीली राहू असं. राईट. सो सर्टन बॅक्टेरिया हे अर्थ लिहून घ्या. तुम्हाला नुसतं ऐकू नका. कीप रायटिंग. सो दिस इज अ नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. सिम्बायोटिक रिलेशनशिप मध्ये राहणारे बॅक्टेरिया. आणि आता मी तुम्हाला विचारलं होतं की मला डिफरंट शेप सांगायचे. चला सो फोकस शेप बॅक्टेरिया आठवत आहे. चला सांगा. हु विल टेल मी. ईशा चल बोल. फोकाय शेप बॅक्टेरिया. आज अटेंडन्स कमी होता ऍज एक्सपेक्टेड मला माहिती होतं. बोला. राउंड. राउंड की स्पेरिकल काय फरक आहे राउंड आणि स्पेरिकल मध्ये. राउंड आणि स्पेरिकल मध्ये काय फरक आहे.
राऊंड म्हणजे कम्प्लीट सर्कल टाइप हम्म. एकदम गोल. आणि स्पेरिकल म्हणजे तो बांगडी राऊंड शेप. फुटबॉल किंवा एनी टाइप ऑफ बॉल इट इज अ स्पेरिकल. म्हणजे काय, सॉलिड, पूर्ण भरलेला. हो की नाही, फक्त रिंगच नाही दिसत. रिंग इज अ राऊंड शेप. स्पेरिकल इज अ फुटबॉल और टेनिस बॉल और एनी काइंड ऑफ बॉल इज अ स्पेरिकल इन शेप. पूर्ण हा दिसतो. Are you getting the difference? So spherical shape bacteria, keep writing. हे आपण ऑलरेडी केलेलं आहे. सो कोकाय शेप बॅक्टेरिया, चला एक्झाम्पल सांगा. कोकाय विच इज इन पेअर. कोकाय विच इज इन चेन. ओके. कोकाय विच इज इन बंचेस ऑफ ग्रेप लाईक क्लस्टर्स. हे 3 तरी एक्झाम्पल यू मस्ट बी नोईंग. चला बोला. कोकाय इन पेअर. यामिनी. स्ट्रेप्टोकोकस. विच स्ट्रेप्टोकोकस. इथे पण स्ट्रेप्टोकोकस आहे. ग्रिफिथ बॅक्टेरिया आपण असं याला म्हटलं होतं. ग्रिफिथचा आपल्याला एक्सपेरिमेंट करायचा आहे ह्याच्या जेनेटिक्स मध्ये, विच इज व्हेरी पॉप्युलर एक्सपेरिमेंट. बरेच क्वेश्चन्स येतात. म्हणून इथे जरी तुमच्या पुस्तकाने मेन्शन नसेल केलं तर ग्रिफिथ तिकडे जेनेटिक्स मध्ये मेन्शन करतो, म्हणून आपल्याला ते करायला लागतं इथेच. सो कोकाय शेप बॅक्टेरिया पेअर मध्ये आहेत, कायम हे पेअर मध्येच राहतात, यांचा ब्रेकअप नाही होत. सो विच इज दॅट बॅक्टेरिया. येस ईश्वरी, करेक्ट. ईश्वरीने मला मेसेज मध्ये टाकलं. सो इट इज करेक्ट. येस, मी तुम्हाला म्हंटल होतं काल वाचून या. नाही इंटरेस्ट येत का रे अभ्यासात, काय प्रॉब्लेम आहे? हाऊ डज ईश्वरी नो? ईश्वरी, कसं माहिती तुला? तू कुठे वाचलं? मॅम रेकॉर्डिंग पाहिलं होतं तेव्हा नोट्स मध्ये मी ज्या प्रिपेअर केलं होतं त्याच्यात लिहिलं होतं. Very good. So Ishwari was not there during the cell topic. And you were there. कोण कोण होतं तेव्हा? गौतम आठवतो, ईशा होती, प्रथमेश होता. हो की नाही? येस. ईशा, नाही ईशा, चुकीचं बोलतीये. बोलायचं ईशा, मी ईश्वरीला बोलायला नव्हतं लावलं म्हणून तिची मेसेज ऍक्सेप्टेड आहे. बाकी तुम्हाला सगळ्यांना अलाउड आहे बोलायला. ईश्वरीलाच म्हटलं तर तू बोलायचं नाही. तो कोकस, स्पेरिकल शेप, डिप्लोकोकाय, ऑलवेज इन पेअर. त्याचं मला सायंटिफिक नाव सांगायचं, विच इज अ ग्रिफिथ बॅक्टेरिया. आणि हा पण स्ट्रेप्टोकोका आणि हा पण स्ट्रेप्टोकोका, पण ह्याच्या स्पीसीज वेगळ्या वेगळ्या. काय ना, मी तुम्हाला ओरडले की मला मायग्रेनच्या 4 गोळ्या खायला लागतात, म्हणून मी आता मागच्या बॅच पासून ओरडणं बंद केलं. ऑनलाईन जसं सुरू केलं ना तसं ओरडणं बंद केलं. ऑफलाईनची मुलं ना फंटॅस्टिक अभ्यास करून यायची. ऑनलाईनच्या मुलांना काहीच देणं घेणं नाही. फक्त मग रिझल्ट आला ना की म्हणतात मग आम्हाला तसं चांगलं शिकवलंच नव्हतं. सो ब्लेम इज ऑन टीचर अल्टिमेटली, यु नो. पण यू विल नेव्हर टेक ब्लेम ऑन युअर सेल्फ. पण जो दुसऱ्यांना ब्लेम करतो ना तो लुझर असतो, असं मला काय वाटतं. ओके, म्हणून म्हणते की आईन्स्टाईनच्या वर्गात आईन्स्टाईनच आईन्स्टाईन होता, बाकी सगळे क्लासमेट तर असतीलच ना त्याचे. सगळेच आईन्स्टाईन झाले की नाही. त्यामुळे तुम्ही जे काही होणार आहे ना तुमच्या मेहनतीवर होणार. माझा रोल इज व्हेरी मिनिमम. आणि हे तुम्ही माझे रेकॉर्डिंग आहेत, प्लेलिस्ट आहेत, तुम्ही एखाद्या अजून तुम्हाला माहिती असेल ना एक्सपर्ट टीचरला द्या आणि विचारा मॅम चुकीचं शिकवताय की करेक्ट शिकवताय. सो यू हॅव प्रूफ नाव. प्रिव्हियस बॅचेसला तर ज्या रेकॉर्डिंग मी करायचे क्लासमध्ये त्या माझ्याचकडे राहायच्या, मुलांना नाही मिळायच्या. आता तर सगळंच ओपन आहे, एव्हरीथिंग इज ओपन अँड सो मच ऑफ द मटेरियल इज इवन अवेलेबल ऑनलाईन.
आय एम व्हेरी अपसेट. मी तुमच्या सगळ्यांच्या पॅरेंट्सला बोलवणार आहे. ईशा, चलो टेल मी नेम ऑफ दिस डिप्लोकोकस. गौतम, आर यू देअर? गौतम, आर यू देअर? येस गौतम. गौतम नाहीये, बहुतेक ऑडिओ व्हिडिओ बंद करून फिरायला गेला. मॅम आहे ना मी. मग बोलत का नाही? सांग मला डिप्लोकोकस मॅम एकदा पुन्हा रिपीट करा ना, मला आवाज येत नव्हता तुमचा. माझा आवाज नाही येते? मॅम आता येतोय पण आधी नव्हता येत. बर, ह्या डिप्लोकोकसचं मला सायंटिफिक नाव सांगायचं. ह्या डिप्लोकोकसचं मला सायंटिफिक नाव सांगायचं. म्हणजे मला असं वाटलं मी शिकवलं नसेल, पण आता ईश्वरी म्हणते की मी रेकॉर्डिंग मधनं बघितलं आणि तिने करेक्ट सांगितलं, म्हणजे मग करेक्ट. हा मी पुन्हा सांगते, हा ग्रिफिथ बॅक्टेरिया आणि असा नीटला क्वेश्चन येतो. नेम द ग्रिफिथ्स बॅक्टेरिया. का ग्रिफिथ्स बॅक्टेरिया? कारण ग्रिफिथने जेनेटिक्सच्या ट्रान्सफॉर्मेशन एक्सप्लेन करायला ग्रिफिथने हाच बॅक्टेरिया यूज केला होता आणि हे तुम्हाला जेनेटिक्स मध्ये आहे. हू एल्स इज देअर? उत्कर्षा ऍब्सेंट ऍज एक्सपेक्टेड. ऋतुजा ऍब्सेंट ऍज एक्सपेक्टेड. देवश्री ऍब्सेंट. चल, कोण कोण सांगतंय? कौस्तुभ, रेकॉर्डिंग बघितले? आता आज सगळ्यांचे काय मला बाकीचे रिझन देतील की माझा नेट नव्हता, मग माझं काहीतरी होतं, मग मला बरंच नव्हतं, मग माझी टेस्टच होती, असे खूप सारे रिझन्स येतील आता आज. मग तुम्हाला जर ते जे टेस्ट मध्ये मार्क येत आहेत ना, ते सगळे खोटे मार्क आहेत तुमचे. तुम्हाला हे माहिती नाही तर हाऊ कॅन यू स्कोर 250+ इन द टेस्ट? हायली इम्पॉसिबल. ज्यांना कोणाला येत असेल त्यांच्यासाठी बोलते. मॅम मी सांगू? मग सांग ना. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनी. Wonderful, Yamini. It is a streptococcus. Yamini was also absent during that class. Yamini, तुला कुठून कळलं? मॅम मी तिथे नोट्स मध्ये खाली लिहिलेलं होतं, तसं दिसलं नाही मला आधी. तो आता नीट पॉइंट मध्ये लिहून टाका, तेव्हा आपण नीट पॉइंट कदाचित मी तुम्हाला सांगितलं नसेल. तो जीनस नेम बघा, मी जीनस नेम कसा लिहिलाय? एस इज कॅपिटल. So हे Streptococcus pneumoniae हे pneumonia causing bacteria. Exactly. When you add E, that become a species name. AE suffix species name. When you remove this E from the species name, it is a name of the infection. So again, जर तुम्हाला क्वेश्चन आला की नेम द बॅक्टेरिया, त्यात स्ट्रेप्टोकोकस निमोनी पण असेल आणि स्ट्रेप्टोकोकस निमोनिया पण असेल. So pneumonia is wrong. Pneumonia is the name of the infection caused by the Streptococcus pneumoniae. And this Griffith ने ह्याला 2 strains ह्याच्या यूज केल्या. एक was capsulated, another was non-capsulated. कॅप्सूल जर तुम्हाला आठवत असेल, वी एक्सप्लेन कॅप्सूल अँड द स्लाइम लेअर, तेव्हा पण मी हे एक्सप्लेन केलं असेल. कॅप्सूल अँड स्लाइम लेअर आठवतं या दोन गोष्टी? व्हॉट इज अ कॅप्सूल अँड व्हॉट इज अ स्लाइम लेअर? सेल टॉपिक. Weak attachment. Yes, Yamini, correct. Which is a weak attachment? Slime layer. Capsule. Yes, slime is loosely attached, capsule is Tightly firmly attached. attached. Slime is thick, thin, capsule is thick. So this indicates how much you are studying. काल मी म्हटलं होतं की हे अभ्यास करून या, तरी पण आज अशी हालत आहे ईशा. आय एम नॉट हॅपी विथ यू एट ऑल. गौतम, इवन यू गौतम.
सॉरी मॅम, नाही होणार असं तर. चला, हा जो स्ट्रेप्टोकोकस आहे, दिस स्ट्रेप्टोकोकस यू कॅन सी दिस इज इन लॉंग चेन. अजून लॉंग चेन ह्याची आपण वाढवू शकतो. जशी आपली मोत्यांची माळ असते तसा हा स्ट्रेप्टोकोकस आहे. Can someone tell me the name of the species? Not necessarily, but yes, you should be knowing, as you are knowing the Streptococcus pneumoniae. स्पेसिस वेगळी आहे, तो कायम पेअर मध्ये असतो. त्याची स्पेसिस वेगळी आहे म्हणून तो कायम चेन मध्ये असतो. येस, ओपन टू ऑल. येस ईश्वरी, यू कॅन ऑल्सो ऍड. No? It is Streptococcus. Coccus is a singular, cocci is a plural. इथे तुम्ही cocci बघता, that is a plural. When I am writing a species, it is singular. Streptococcus, it is a pyogenus. Yeah, it is Streptococcus pyogenus. And pyogenus ही जी स्पीसीज आहे ही मी मेडिकल मायक्रोबायोलॉजीतलं सांगते. म्हणजे या जवळपास सगळ्या हार्मफुल स्पीसीज आहेत इथे, सर्सिना टेट्राड सोडून, स्टॅफेलोकोकसच्या काही स्पीसीज सोडून. सो पायोजिनस इज प्रोड्युसिंग पस प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. दिस इज पस प्रोड्युसिंग बॅक्टेरिया. जेव्हा इन्फेक्शन होतं आणि पस, इफ द पस इज व्हाईट कलरचा पस असतो, तेव्हा जनरली असं डायग्नोसिस होतं की हा स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस असला पाहिजे. ओके, आणि हा स्टॅफेलोकोकस विच यू कॅन सी इन द बंचेस ऑफ ग्रेप लाईक क्लस्टर्स, याची एक स्पीसीज विच इज अगेन प्रोड्युसिंग पस. सो इट इज स्टॅफेलोकोकस ऑरियस. स्टॅफेलोकोकस ऑरियस. AU आहे. AU म्हणजे काय? केमिस्ट्री मधला AU रिप्रेझेंट gold, right? And this bacteria produces golden yellow color pigment, म्हणून aureus. म्हणजे हा पण पस प्रोड्युसिंग आहे, पण इथे पस जर येलोइश कलरचा असेल देन इट इज अ पस ऑफ स्टॅफेलोकोकस ऑरियस. मग त्या गुणला इन्फेक्शन स्टॅफ ऑरियसचं झालं असं जनरली म्हणतात. मग पुढे डायग्नोसिस आहे. आपण बॅक्टेरियाचं कुठलं स्टेनिंग करतो, कोणाला आठवतंय का? वेअर वी डिफरन्शिएट बॅक्टेरिया इनटू टू ग्रुप, ग्राम पॉझिटिव्ह, Gram staining. ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम नेगेटिव्ह. येस. Gram ग्राम positive bacteria that take up the stain and gram negative bacteria that don't take up the gram stain. हा, मग तो ग्राम पॉझिटिव्ह कुठल्या कलर मध्ये दिसतो? व्हेरी गुड वेदांत. व्हायलेट कलर. व्हायलेट कलर. येस. आणि ग्राम निगेटिव्ह appears पिंक. पिंक. pink color. That is because of the gram staining given by the scientist. Gram. म्हणून तर ग्राम स्टेनिंग. नेम ऑफ द सायंटिस्ट इज ग्राम. सो क्रिश्चियन ग्राम, त्याचं पूर्ण नाव क्रिश्चियन ग्राम, who has given this gram staining technique. And that is the most essential till today. It is the most essential first step in the diagnostic microbiology. ओके, डायग्नोस्टिक मायक्रोबायोलॉजी मध्ये ही पहिली स्टेप. म्हणजे जर मला डॉक्टरांकडनं से ब्लड सॅम्पल आलं की ह्या ब्लड मध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे, फाइंड आउट करा. म्हणजे मायक्रोबायोलॉजी लॅब मध्ये ते येतं ब्लड सॅम्पल, आणि मग मायक्रोबायोलॉजी जो असतो तो पहिल्यांदा त्याचा ग्राम स्टेनिंग करतो. ग्राम स्टेनिंग मध्ये जर त्याला पॉझिटिव्ह व्हायलेट कलर सापडले तर मग त्याचं पुढच्या डायग्नोस्टिक मेथड त्याच्यावर डिसाइड होतात. पिंक कलर सापडला म्हणजे इट इज अ ग्राम निगेटिव्ह, मग पुढच्या डायग्नोस्टिक मेथड त्याच्यावर डिसाइड होतात. सो इट इज अ फर्स्ट इसेन्शियल स्टेप इन ऑल डायग्नोस्टिक मायक्रोबायोलॉजी. लिहिलं Excuse का me, ma'am. सगळ्यांनी? डायग्राम काढल्या ह्या काढल्या सगळ्या डायग्राम? Excuse me, ma'am, Yes, माझा एक ma'am. डाऊट आहे. बोल. जे ऍक्ने कॉज करतात, म्हणजे जे what cause? बॅक्टेरिया ऍक्ने पिंपल्स आणि acne, पिंपल्स. हा, ते पण स्टॅप्फायलोकोकाय असतात ना?
त्याच्या स्पीसीज आहेत परत. ऍक्नी ही स्पीसीज आहे, स्टॅफ ऍक्नी किंवा अजून त्याच्या वेगळ्या स्पीसीज आहेत, जनरा त्याचा आहे. तो ओरियस ही एक स्पीसीज झाली. याच्यामध्ये स्टॅफेलोकोकस अल्बस आहे, स्टॅफेलोकोकस सिट्रस आहे. सिट्रस आहे तो हा जसा येलोइश गोल्डन येलो कलर करतो तसा हा लेमन येलो कलर प्रोड्यूस करतो, म्हणून मग तो सिट्रस. अशा त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्पीसीज आहेत. ओके. Yes, ma'am. So acne is again caused by bacteria, right? So that is the first shape of the bacteria, spherical or cocci shape. तुमच्या नीट पॉइंट मध्ये ऍटलीस्ट ग्रिफिथ बॅक्टेरियाचं नाव लिहून टाका. सो कोकाय इन पेयर, स्ट्रेप्टोकोकस निमोनी, कोकाय इन चेन, तिथल्या लाईक मोत्यांची माळ असं मराठीत लिहून ठेवा तुमच्या अंडरस्टँडिंग साठी. सो इट इज अ स्ट्रेप्टोकोकस पायोजिनस. आणि कोकाय इन बंचेस ऑफ इरेग्युलर ग्रेप लाईक क्लस्टर्स. इरेग्युलर आहे, अगदी छान दाखवलं असं नसतं, इरेग्युलर क्लस्टर्स आहेत कसे पण. मग दॅट इज अ स्टेफायलोकोकस. हे 3 तरी तुम्हाला माहिती आहे, राईट? सांगून पण तुम्ही अभ्यास करणार नसाल तर मग खूप डिफिकल्ट होईल. मी आता तुमचे नीटचे मार्क्स प्रेडिक्ट करू शकते तुमच्या अशा अभ्यासावरनं. राईट नाउ आय कॅन टेल एव्हरीवन्स मार्क. सेकंड इज अ रॉड शेप बॅक्टेरिया, बॅसिलस. बॅसिलस म्हणजे रॉड शेप आणि बॅसिलाई इज अ स्पीसीज अगेन. वन ऑफ द स्पीसीज बॅसिलस म्हणजे स्मॉल स्टिक लाईक अपीअरन्स. चला याचं कोण सांगतंय? दिस इज अ स्मॉल स्टिक लाईक अपीअरन्स. Yes, Yamini, very good. So it is E. coli. It is a small stick. खूप छोट्या छोट्या स्टिक दिसतात ह्याच्यात. आणि the one, see, this is a stick like appearance. And the one which is a bigger stick, this is small. And one which is big and plump. Then तुमचं हे सगळे इथे बॅसिलस, अँथ्रॅसिस जसं आपण म्हटलं. तो बॅसिलाई, क्लॉस्ट्रिडियम हे सगळे जे येतात ते बिग स्टिक मध्ये येतात. So you can see here the stick appearance of this bacteria. So that is the second shape of bacteria. If you have not written, please write it down. Small stick E. coli, thin stick E. coli. E. coli figure maintain करून आहे, so small. आणि bacillus figure maintain नाही करत, तो plump आहे, जाडजूड आहे, मस्त आहे. Okay. These are the general shapes of the bacteria. So that is the second shape. Here the bacillus and clostridium are endospore producing bacteria. Right? Bacillus and clostridium endospore producing bacteria. ठीक आहे? चलो पुढच्या सेशन मध्ये भेटूया.